आहे. गणेशजी मुंडे साहेबांनी या स्पर्धेला आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. या स्पर्धेसाठी खरंतर विशेष मदत त्यांनी आम्हाला या ठिकाणी नक्कीच दिलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेडगाव यांचं आयोजन असतं, जेव्हा मोठे वेडगाव गावाचं आयोजन असतं, तेव्हा गणेश मुंडे साहेब एक युवा उद्योजक ज्यांची साथ आमच्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभी असते. क्रिकेट क्षेत्रामध्ये, कला क्रीडा क्षेत्रामध्ये युवा खेळाडू कसे मोठे होतील आणि प्रत्येक आयोजनामध्ये खरंतर भव्य दिव्य स्वरूप प्रत्येक आयोजनाला कसं मिळेल, याच्यासाठी माझं योगदान कसं असेल, ही भूमिका नेहमी गणेश मुंडे साहेबांची राहिलेली आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत गणेशजी मुंडे, त्यांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. परंतु नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल पहिल्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा आपण सौरभजी कोतेकर यांचा आवाज या ठिकाणी ऐकूया. परंतु अमितजी चौधरी यांचा सन्मान आपण करूया. मी आयोजकांना विनंती करेन, अमितजी चौधरी यांचा सन्मान आपण करायचा आहे. अमित भाई चौधरी यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेमध्ये करतोय. दूरदृष्टी त्यांची नेहमी असते. कमी वयात जाम चांगली वाटचाल त्यांनी केलेली आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये पुणे साईडला भरपूर नाव त्यांनी कमवलेलं आहे. अमितजी चौधरी यशस्वी उद्योजक अमितजी चौधरी, आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करतोय. वेळात वेळ काढून आपण आलेला आहात त्याबद्दल आपला आभार असेल आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेमध्ये या ठिकाणी करतोय. मॅचला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती स्वाग से करेंगे स्वागत हे सांगणारा ठोकला हवाई हल्ला षटकार. तर जयेश दादा भोपतराव यांचं मोलाचं सहकार्य असतं. तेच जयेश दादा भोपतराव यांचा इथेही सन्मान होणार आहे. मायेची उपदार शाल आणि स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येतोय. नक्की जयेशजी भोपतराव यांना पण विनंती असेल की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. जयेशजी भोपतराव एक दमदार व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचे दर्दी म्हणून त्यांची ओळख आहे जयेशजी भोपतराव. आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये पण वाटचाल आहे का? जयेशजी भोपतराव यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेमध्ये मात्र करतोय. वेळात वेळ काढून बिनजोडचे भाष्य आहेत काय, ही पण माहिती आम्हाला मिळाली. जयेशजी भोपतराव नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार आलाय. 2 चेंडूवरती 2 लगातार षटकार आलेत. तर धावफलकावरती धाव लागत त्या मात्र 12 धावा. तर नक्कीच तिसरा षटकार आला तर उद्योजक गणेशजी मुंडे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक केलं. बघा वाजले 2 आणि मान्यवरांची मांदी आलेली आहे तशी. जर एक षटकार आला तर नक्कीच ऋषिकेश पोलेकर याला 1000 रुपयाचं पारितोषिक केलं उद्योजक गणेशजी मुंडे साहेब यांच्याकडून. आणि 3 बॉल 3 षटकाराला गणेशजी मुंडे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सौरभभाई बोराडे यांचे आयवा कॅच साठी 500 रुपये आहेत. प्रेक्षकांनो बसला असाल तर उभे राहा, आयवा कॅच घ्या. वीरा कन्स्ट्रक्शन सौरभ शेठ बोराडे यांचं 500चं पारितोषिक जिंकण्याची संधी तुमच्याकडे असेल. तत्पूर्वी कुंभिवली टीमला आज सपोर्ट करण्यासाठी एक यशस्वी युवा उद्योजक आमचे साहिलजी खाने या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्याच बरोबरीने सन्माननीय सतीशजी धुमाळ या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यावं, आपलं स्वागत असेल. जयेशजी भोपतराव या ठिकाणी आहेत. आणि कोणती स्पर्धा असू द्या, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं मोलाचं योगदान सातत्याने आपण पाहिलेलं आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये ते आवर्जून जात असतात, कारण क्रिकेटची त्यांना आवड आहे आणि त्यामुळे त्यांना देखील आपण या व्यासपीठावरती पाहतोय. झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झाला गेलाय. जयेशजी भोपतराव आंड्रमचे एक चांगले क्रिकेटर आहेत. आम्ही यावर्षी पाहिलं वैश्यवाणी प्रीमियर लीग जी झाली होती मोठे वेणगावची, खरं तर त्याच्यामध्ये त्यांच्या टीमने पहिल्या नंबरचं पारितोषिक पटकावलं होतं आणि त्यांचा खेळ जबरदस्त राहिला होता ॲज अन कॅप्टन. ते जयेशजी भोपतराव यांचं आपण स्वागत करूया. अमितजी चौधरी यशस्वी युवा उद्योजक त्यांच्या समवेत बसलेले आहेत. गणेशजी मुंडे साहेब जो अच्छे को करते ठंडे वो गणेशजी मुंडे बसलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत असेल. नक्कीच इथेशी सोपा झेल जमिनी दान केला या गौरव वायकर क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाजाला एक जीवदान दिलंय. धाव फलकावरती धावा लागतात त्या 13 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर असताना P1चं षटक
सुंदर पटका इथेशी मात्र चेंडू इथेशी सुद्धा एक झेल ड्रॉप झालाय मनीष देशमुख या क्षेत्ररक्षकाकडून नक्कीच सोपा झेल जमिनी दान केलाय पहिला झेल मात्र ऋषिकेश पोलेकर याचा सोडला तर दुसरा झेल मात्र रूपचंद पोलेकरचा सोडला नक्कीच 2 जीवदान मात्र दिलेले आहेत ते आर आर फाउंडेशन सिद्धिविनायक मुद्रे संघाने ते कोंबिवली संघाला नक्कीच पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 2 जीवदान दिलेले आहेत ते आर आर फाउंडेशन सिद्धिविनायक मुद्रे संघाने कोंबिवली संघाला धावपलकावरती धावा लागतात 14 धावा अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल उंच टोल्या चेंडू उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक तिथं चुकी करतोय क्षेत्ररक्षण खराब तर काय करणार अशोक शराफ नक्कीच क्षेत्ररक्षण इथं सोपा झेल जमिनी दान केलाय गौरव वायकर या क्षेत्ररक्षकाने जिथशी एकही धाव नव्हती तिथशी 2 धावा खर्ची केल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव पलकावरती धावा लागतात त्या मात्र बिनगड्याच्या मोबदल्यात 16 धावा 16 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती आहेत परंतु व्यासपीठावरती आमचे केतनजी लाड पण बसलेले आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल मी आयोजकांना विनंती करेन की आपलं शुभ हस्ते केतनजी लाड यांचा देखील आपण सन्मान करावा यशस्वी युवा उद्योजक आहेत ते पण त्यांचा पण आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया मोठे वेडगावचे जेवढे सन्मानित सदस्य या ठिकाणी असतील ग्रामस्थ असतील त्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे केतनजी लाड यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये मात्र आपण करतोय आणि त्याच्याच बरोबरीने जसं मी उल्लेख केला की जो अच्छे को करते ठंडे व युवा उद्योजक गणेश शेठ मुंडे आणि त्यांच्याकडून आम्हाला समालोचना करता पारितोषिक आलेला आहे त्या गणेशजी मुंडे साहेबांचा पण मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करेन कारण आपण नेहमी म्हणत असतो सौरभजी की आयुष्यामध्ये पैसा तुम्ही लाखो कमवाल करोडो कमवाल परंतु कलेची कदर केली आणि कला पुढे नेण्यासाठी तुमच्या पाठीवरती ज्यांनी विश्वासाची थाप दिली ते सगळ्यात महत्त्वाचं आहे गणेशजी मुंडे यांचं पुन्हा एकदा आभार असेल मिडविकेटच्या दिशेने टोलला चेंडू आणि इथेशी मात्र 2 धावा येतात या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाचं धाव फलक घालतंय जाऊन पोहोचतोय तो 18च्या घरामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकांचा खेळ असेल नक्कीच उद्या पहिला सेमीफायनल सामना होणार आहे JB 11 वेनगाव त्यांच्या समोर असेल आंबोड संघ तर उद्या आपण ठीक संध्याकाळी सायंकाळी 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे आणि इथंशी मात्र फलंदाज होतोय बाद रूपचंद पोलेकरच्या पारीत होतोय अंत तोपर्यंत संधी देऊया आपण डीजे मास्टरला नाईन सरकार माधव ठाकरे सर आणि त्यांची संपूर्ण टीम प्रत्येक दिवशी आपल्याला नवीन जर्सी परिधान करताना दिसतात 6 दिवसांची राज्य शृंखला असेल आणि त्या 6 दिवसांमध्ये 6 दिवस त्यांचा नवीन ड्रेस कोड असेल नाईन सरकारचे मुख्य व्यवस्थापक माधव ठाकरे सर आणि त्यांची संपूर्ण टीम नक्कीच MR मिस्टर नाईन सरकार पूर्ण पॅनल घेऊन आपले या रजनी शृंखलेमध्ये उपस्थित झालेत वयाची 57 वर्ष असताना सुद्धा गौतमी पाटीलला लाजवेल असा डान्स करतात नाईन सरकार माधव ठाकरे सर थोडी झलकी झाली पाहिजेत महादेव सर सुंदर फटका मिड विकेट दिशेने गेला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे तैनात कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये 1 बाउन्स चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघही धावसंख्या 1 ने वाढते जाऊन परिस्थिती 19च्या घरामध्ये अतिशय सुंदर स्कोररची भूमिका बजावतात अनिकेत कोतेकर असतील कालच्या रात्री ओम केलेटकर पाहायला भेटला आपल्याला आजच्या रात्री शुभम कोतेकर अनिकेत कोतेकर आणि ओम केलेटकर सुंदर स्कोरिंगची भूमिका बजावतात सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेने गेला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे तैनात चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1च धाव पूर्ण होते
आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघ धावसंख्या 1 ने वाढते. जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये. नक्कीच प्रेक्षक बसले असतील तर उठा, झोपले असतील तर जागे व्हा, कारण का विराट कन्स्ट्रक्शनचे सर्व सौरजी बोराटे साहेब यांच्याकडून आईवा कॅशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि इथंशी मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय मिस्टर एम.आर. माधव ठाकरे सरांचा 7 धावांसाठी षटकार. डीजे डीजे मास्टर ज्योतो म्हणतोय हवे मला असं माधव ठाकरे सरांची अंपायरिंग आपल्याला पाहायला भेटते. कारण का पहिली रजनी शृंखला झाली त्यामध्ये सुद्धा माधव ठाकरे सर होते आणि या रजनी शृंखलेमध्ये सुद्धा आपल्याला उपस्थित दिसतात. सुंदर फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात, परंतु इथे चुकी करतात, वारंवार चुकी. जर मित्रांनो क्रिकेटचं समीकरण आहे, पकडोगे कॅच तो जितोगे मॅच आणि सोडोगे कॅच तो होगा सत्यानाश. आणि तशी जेल जमिनी दान केलाय. आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 2 ने वाढते. जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये, 28च्या घरामध्ये धावसंख्या झालेली आहे. नक्कीच पंचांचा षटक संपण्याचा इशारा असेल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 28 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना नक्कीच फिल्डिंग डिपार्टमेंटने जर साथ दिली असती तर नक्कीच धावसंख्या आटोक्यात असते. परंतु फिल्डिंग डिपार्टमेंटने मात्र गोलंदाजांना साथ दिली नाहीये. गोलंदाज गमावतात परंतु क्षेत्ररक्षक गमावतात, अशी काहीतरी त्यांची परिस्थिती दिसते आपल्याला. नक्कीच दोन्ही षटक संपलेले आहेत. धाव पलकावरी धाव लागतात ते 28 एक गड्याच्या मोबदल्यात. जर आपण विचार केला तर आर फाउंडेशन सिद्धिविनायक मुद्रे संघ त्यांच्या विरोधात खेळतोय तो कुंभिवली संघ. एक खालापूर तालुक्यातील संघ असेल तर दुसरा कर्जत तालुक्यातील संघ असेल. कारण का आपण संधी दिलेली आहे, कारण का जी रजनी शृंखला जमते कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार मान्यश्री महेंद्र शेठ थोरवे यांची स्पर्धा आहे. त्यामुळे एक संघ खालापूर तालुक्यातील दुसरा संघ असलेला कर्जत तालुक्यातील. नक्कीच 2 षटक जर विचार करायला गेला तर नक्कीच क्षेत्ररक्षकांनी थोडी चुकी केली. धाव पलकावरती धाव लागतात ते 28 धावा. एक गडी बाद झालेला आहे. इथेची मात्र सुंदर फटका, परंतु क्षेत्ररक्षक पायनीच्या दिशेने धावतोय. पंचांकडे दाद मागताना पंचांनी दाद स्वीकारले आणि फलंदाजाला पायचीत पकडलाय. नक्कीच पायचीच्या स्वरूपात पकडलंय मिस्टर 99 सरकार माधव ठाकरे सरांनी फलंदाजाला. तो परत संधी देऊया आपण डीजे मास्टरला. नक्कीच थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत पंच. गोलंदाजावर आक्षेप घेतलेला आहे. हॅलो, नक्कीच फेअर डिलिव्हरी असेल पंचा. फलंदाज इथशी बाद होतोय, पायचीच्या स्वरूपात पकडलाय फलंदाजाला. नक्कीच तंबूचा रस्ता दाखवलाय किशोर या गोलंदाजाने. नक्कीच सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाज किशोर वयाची 40 वर्ष.
पार केली त्या गोलंदाजाने, परंतु गोलंदाजी तितकी ताकदीची आपल्याला पाहायला भेटते, कारण का क्रिकेट असा खेळ आहे तिथेशी मात्र खूप मेहनत घ्यावी लागते आणि तीच मेहनत मात्र यशस्वी ठरते किशोर या गोलंदाजाची. तसेच आपण विचार करायला गेलो तर नक्कीच माधव ठाकरे सर वयाचे 57 वर्ष झाली तरी या गौतमी पाटील लाजवेल असं डान्स करतात ते या मैदानावरती. धावफलक मात्र झालाय 28 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना. आणि तशी मात्र पंच आमच्याकडे वलत्यात एक अनोख्या शैलीमध्ये दोन्ही हात जमिनी समांतर करतात. बघा कशी शैली आहे ती मिस्टर 99 सरकार माधव ठाकरे सरांची. आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या एक निवडते जाऊन पोहोचते 29च्या घरामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एक चेंडूचा खेळ झालेला आहे. जर विचार करायला गेलो गोलंदाजाचा नक्कीच सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते आणि निर्धाव चेंडूची दिशी सांगता होते. चेंडू खेळपट्टीवरती पडून यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. जर विचार करायला गेला तर पहिल्या 2 षटकांमध्ये 28 धावा होत्या. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मात्र एक धाव खर्ची केले गोलंदाजाने. इथेशी म्हणतात सुंदर आनंद कार्पेटपतीचा पटका क्षेत्ररक्षक तिथे धावतोय आणि इथेशी मात्र जिथेशी एक धाव होती तिथेशी मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा सहजपणे पूर्ण होतात आणि 2च धावेवर समाधान लागते ते कुंभिवली संघाला. आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या वाढते. ती धावसंख्या होते 31 धावा. धाव फलकावली धाव जाऊन पोहोचत 31च्या घरामध्ये. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी मात्र सुरेख पाहायला भेटते. जर 2 गोलंदाज मागे ठरले परंतु तिसरा गोलंदाज मात्र कमबॅक षटक हाताळतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि तशी मात्र पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता होते. 5वे चेंडू टाकतोय गोलंदाज किशोर हा गोलंदाज आपल्या या गोलंदाजीच्या शैलीतून नक्कीच थोडा अडचणीत होता जो RR फाउंडेशन मुद्रे संघ, परंतु त्या अडचणीतून मात्र बाहेर काढलाय ते गोलंदाज किशोर या गोलंदाजाने RR फाउंडेशन सिद्धिविनायक मुद्रे संघाला. सुंदर फटका फुलटॉसमध्ये चेंडू होता परंतु चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर गेला. येतो या 4 धावांसाठी चौकार. तर नक्कीच या 4 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 4 ने वाढते आणि जाऊन पोचते ती 35च्या घरामध्ये. नक्कीच धावफलकाचा विचार केला तर 2 षटकांमध्ये 28 धावा होत्या आणि तिसरं षटक प्रगतीपथावर असताना किशोर या गोलंदाजाने 7 धावा खर्ची केल्यात. शेवटच्या मात्र चेंडूचा मात्र खेळ बाकी असेल. किती धावा या शेवटच्या चेंडूवरती येणार किशोर या गोलंदाजाने. नक्कीच एक स्लोअर डिलिव्हरी 5वा चेंडू टाकला या गोलंदाजाने. आणि तशी मात्र नक्कीच बघा कशी अनोखी शैली आहे पंचांची, माधव ठाकरे सरांची. बाईची कशी धाव दाखवतात आणि तशी मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव येते. धाव फलकावरती धाव लागतात त्या मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. तोपर्यंत संधी देऊया. सर्व प्रेक्षक झोपलेत, त्यांना उठवायचं काम करतील आमचे DJ मास्टर. नक्कीच कोंबिवली गावचे युवा उद्योजक साहिल खाने आणि सतीश धुमाल, आपण माझा आवाज ऐकत असाल तर आपण नक्कीच व्यासपीठावर बसायचं. आपलं या स्पर्धेच्या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. नक्कीच विराकंठ रक्षाचे सर्व या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली त्यांनी सुद्धा. नक्कीच पुढची जी रजनी शुक्ला रंगणार आहे पुढच्या वर्षी 2027 आमदार चषक पर्व 2 सिरीज साठी मात्र बैल असेल.
नक्कीच शेवटचा चेंडू शेवटचं षटक बाकी असेल. स्लॉगरचं षटक आणि स्लॉगरचं षटक म्हटलं तर अनामारचं षटक. अनामारच्या षटकामध्ये किती धावा कुठून काढणार तो जय हनुमान कुंभिवली संघ, आई गावदेव कुंभिवली संघ. तर नक्कीच नक्कीच फलंदाज धावबाद होतोय आणि तशी पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा येतोय. अनोखी शैली आपल्याला पाहायला भेटते पंचांची आणि एकेरी धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 1ने वाढते आणि जाऊन पोहोचते 37च्या घरामध्ये. धावफलक झालाय, 3 षटक झालेले आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू स्वेर फेकलाय गोलंदाज सौरव. या गोलंदाजाने नक्कीच 2026 आमदार चषक ही स्पर्धा रंगते. नक्कीच जे पहिल्या दिवसापासून ते तिसऱ्या दिवसापर्यंत अजूनपर्यंत प्रेक्षकांची इथेशी मान्यवरांची मांदी आलेली आहे. पहिल्या रात्रीला मात्र पहाटे 3 वाजता मान्यवरांचं स्वागत झालं होतं, सन्मान झालं होतं. तर दुसऱ्या दिवशी पावणे 3 वाजता मान्यवरांचा सन्मान झाला होता. आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी मात्र 2:30 वाजता मान्यवरांचा सन्मान होतोय. साहिल खाने आणि धुमाल साहेब आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. नक्कीच निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावफलक थांबतंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 37 धावा, 2 गडी बाद झालेत कुंभिवली संघाचा. सुंदर फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि इथेच येतोय माधव ठाकरे सरांचा इशारा षटकार आणि या षटकाच्या सहाय्याने मात्र संघ धावसंख्या 6ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती 43 धावा. धावफलकावरती धाव लागते 43. नक्कीच अर्धशतक कंप्लीट करेल का कुंभिवली संघ? सुंदर फलंदाजी पाहायला भेटते. मागच्या सामन्यामध्ये आपण विचार केला होता नक्कीच 80 धावा कुठून काढल्या होत्या या संघाने, कुंभिवली संघाने 80 धावा कुठून काढल्या होत्या. तर आता मात्र 4 षटकांमध्ये 50 पूर्ण करणार की संघाची. 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले तर कृष्णा गायकवाड साहेबांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक येईल. फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. इथेशी मात्र पंचांकडे दाद मागताना नक्कीच आपण जर विचार केला तर नक्कीच एका रुलावर दोन्ही गाड्या येऊन ठोकल्यात आणि इथेशी मात्र अपघात होतोय आणि एक गाडी मात्र तंबूच्या दिशेने परतते आणि फलंदाज धावबादच्या सुरुवात बाद होतोय. चला या ठिकाणी आमचे पाहुणे प्रस्थान करतायत. तत्पूर्वी आमचे प्रसाद भाई पालकर पण या ठिकाणी आहेत. त्यांचा पण सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करून घेऊया. प्रसाद भाई पालकरजी येतीलच, परंतु आता सगळ्यांचा सन्मान आपण केलेला आहे. नक्कीच आमचे उद्योजक गणेशजी मुंडे साहेब आपली व्यासपीठावरून रजा घेतात. तसेच त्यांचे सर्व पाठीराखे केतनजी लाड असतील, अमित चौधरी असतील, जयेश भोपतराव. तर नक्कीच जयेश भोपतराव यांचा विचार करायला तर नक्कीच राणा प्रताप क्रिकेट संघाचे गंभीर साथ असते त्यांची. नक्कीच जयजी भोपतराव असतील, इकडे अमितजी चौधरी, गणेशजी मुंडे साहेब सगळे प्रस्थान करतायत. प्रसाद भाई पालकर यांचा आपण सन्मान या स्पर्धेमध्ये करतोय. यशस्वी उद्योजक आणि यशस्वी आयोजक म्हणून देखील ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे प्रसाद भाई पालकर आणि त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद. परंतु जेवढे मान्यवर पाहुणे या ठिकाणी वेळात वेळ काढून आले होते, केतनजी लाड, जयजी भोपतराव, अमितजी चौधरी, गणेशजी मुंडे, सगळ्या पाहुण्यांचा आपण विशेषतः आभार व्यक्त करूया आणि त्यांनी मात्र आता पुढे वाटचाल केलेली आहे. प्रसाद भाई पालकर यांचा पण आभार आहे. सगळे उद्या परवा आणि शेवटच्या रात्रीमध्ये पण येतील. नक्कीच प्रेक्षक मात्र येतात, तसेच मान्यवर सुद्धा आपल्या इथे उपस्थिती दाखवतात. अजूनही
नक्कीच गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. चार चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. वैयक्तिक स्लॉगरच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. सुंदर फटका इथेशी येतोय, परंतु चेंडूने पलीचा संपर्क जसा करायचा होता परंतु संपर्क करता आला नाहीये. इथेशी मात्र पुन्हा फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होतोय. एक धाव घेण्यात यश येतं आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 1 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती 50. नक्कीच अर्धशतक कंप्लीट झालंय ते कोंबिवली संघाचा. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. या स्लॉगरच्या षटकात याला धाव फलकावरती धावा लागतात. त्या 50 धावा अर्धशतक कंप्लीट होते ते कोंबिवली या संघाचं. शेवटच्या चेंडूवरती किती धावा कुठून काढणार नक्कीच. पंचांच्या उजव्याशीच्या बाहेरून गेलेला चेंडू पंच इथे स्वेअर चेंडू घोषित करतात. या स्वेअर चेंडूच्या मारणे मात्र जिथे संघाचं अर्धशतक कंप्लीट झालं होतं त्यामध्ये अजून एक धाव वाढ होते. धाव फलकावरती धाव लागतात त्या मात्र 51 धावा गडी बाद झाले ते 6. सुंदर फटका, चेंडू जातोय उंचावरून, चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि येतोय इथेशी माधव ठाकरे सरांचा इशारा 7 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या झाली ती 57. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 58 धावसंख्येची मुद्रे संघाला. RR फाउंडेशन सिद्धिविनायक मुद्रे संघासाठी येणारे 24 चेंडू 58 धावसंख्येची गरज असेल. 14.50च्या सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील त्या RR फाउंडेशन सिद्धिविनायक मुद्रे संघाला. नक्कीच सिद्धेश लबडे यांनी जर मॅच जिंकवली तर कृष्णा गायकवाड साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. नक्कीच पाठराखी खुश आहेत. नक्कीच पुढच्या सत्राचं धावतं समालोचन करतील मानस मनोरे. धन्यवाद सौरभजी कोदेकर सर. चला जाऊया मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, उपस्थित मान्यवर पाहुण्यांचं आणि सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आणि शिवसेना शाखा मोठे वेणगाव आयोजित आमदार चषक 2026 मध्ये मी समालोचक मानस मनोरे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. मॅच नंबर 6वी आजच्या या तिसऱ्या रजनीमधील जी आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतीये. एका बाजूला कुंभिवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम मात्र आपल्याला पाहायला मिळेल RR फाउंडेशन सिद्धिविनायक मुद्रे. या दोन टीम दरम्यान मात्र हे बॅटल. टॉस जिंकला RR फाउंडेशन सिद्धिविनायक मुद्रे. डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारल्यानंतर टीम कुंभिवलीने धावफलकावरती धावा बनवल्या 57 धावा आणि 24 चेंडू 58 धावांचं टार्गेट RR फाउंडेशन सिद्धिविनायक मुद्रे या टीम समोर मात्र या ठिकाणी सेट केलं गेलंय. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करताना यावेळेस पाहायला मिळते आहे.
परंतु एक सूचना मी नक्कीच देतोय, उद्याच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमधील पहिली सेमीफायनल खेळवली जाणार आहे, जी एका बाजूला खरंतर आंबोट संघ आणि दुसऱ्या बाजूला JB11 जय भीम 11 मोठे वेणगाव या दोन टीम दरम्यान ती पहिली सेमीफायनल असेल. सुपर 6 ची ती मॅच असेल आणि ती मॅच उद्या ठीक 6 वाजता या ठिकाणी सुरू केली जाईल. त्यामुळे दोन्ही टीम JB11 वेणगाव आणि आंबोट टीम आम्ही तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सूचित करतोय की उद्या ठीक 6 वाजता या ठिकाणी आपण रिपोर्टिंग करायची आहे. पहिली सुपर 6 ची मॅच या ठिकाणी आपण खेळवणार आहोत. मैदानाच्या दिशेने आपण जाऊया. 24 बॉल 58 धावा. मागची मॅच जर तुम्ही पाहिली असेल ज्याच्यामध्ये 24 मध्ये 48 करायच्या होत्या, खरेवली टीमने त्या धावा वाचवल्या, विजय मिळवला. तिसऱ्या फेरीमध्ये क्वार्टर फायनल मध्ये त्यांची टीम मात्र दाखल झाली आहे. परंतु या मॅच मध्ये 24 बॉल 58 चं टार्गेट. सलामीची जोडी सिद्धेश आणि मनीष. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रूपचंद. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फुल टॉस. घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस, और बल्लेबाज को फुल टॉस नहीं डालती है. आला षटकार. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय भीमर साठी. चला तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती हा निर्णय चेक करावा. बॅटिंग टीम ज्यांनी रिव्ह्यू वापरलाय भीमर साठी चेक केला जाईल. फेअर बॉल सर निर्णय या ठिकाणी तिसऱ्या पंचांनी दिलेला आहे. तुम्ही रिव्ह्यू गमावलेला आहे, त्यामुळे मुद्रे टीम तुम्हाला या सत्रामध्ये पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाही. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं. परंतु सुरुवात चांगली झाली. पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती आलेला 6 धावेचा षटकार. आखोटपाचा बॉल आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. बॉल हवेत. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये या कॅचला कॅरी केलं जाईल. षटकाराचं उत्तर विकेटने दिलाय. फलंदाज बाद. आपण पाहिलं माधव ठाकरे सर आणि आता विजय जगताप सर यांनी पण त्यांना जॉईन केलेलं आहे या डान्स मध्ये. जबरदस्त डान्स या ठिकाणी मात्र या दोघांचा आपण पाहिला कॉम्बिनेशन खरं पाहायला मिळालं नृत्यामध्ये. विजय जगताप साहेब यांचे पण ठुमके आम्हाला पहिल्यांदाच पाहायला मिळाले. माधव ठाकरे सर अच्छे को नचा देते आहे इकडे आपण पाहिलं. परंतु मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळाली आहे. खरं इनाट क्रमांक 3 वरती गौरव हा खेळाडू मात्र दाखल होताना पाहायला मिळेल. 58चा पाठलाग सुरू आहे. रिव्हर्स दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद, या गोष्टीचा उल्लेख प्रत्येक वेळी केला जातो. यावेळेस आपण पाहिलं की बॅट आणि बॉलचा तेवढा संपर्क झाला नाही. बॉल बॅकवर्ड झोन मध्ये ट्रॅव्हल केला गेला. परंतु क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन. खेळाडू त्या ठिकाणी ज्यांनी मात्र हा बॉल अडवला निखिल आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांनी खरं तर या चेंडूला मात्र अडवलं. आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या. ॲज अन फिल्डर तुमचा रोल महत्वाचा. चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजाचा आत्मविश्वास मजबूत करत असतं. यॉर्क लाईन वरती बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये केलंय कलेक्शन. मैदानाच्या आतमध्ये आलाय डॉट बॉल आणि बॅटिंग टीमसाठी अडचणींमध्ये मात्र वाढ होताना पाहायला मिळतीये. ऑन द टोटल टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. 4 बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा झाल्यात. आणखीन एक यॉर्कर, जबरदस्त गोलंदाजी होतीये. रनआउटचा चान्स, डायरेक्ट हिट फार जवळ होते परंतु तरीही मिस झालाय. तर अचूक नेम तुम्हाला साधायचं होता, ते चित्र आपण पाहिलं नाही आणि त्याच्यामुळे एक धाव या ठिकाणी रोखू शकणार नाहीयेत. 5 बॉलचा खेळ मात्र संपलाय आणि स्कोर कार्ड वरती 58चा पाठलाग करताना 8 धावा फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आपल्याला पाहायला मिळतील. येणारे मात्र बॉल्स बाकी असतील ते म्हणजे 19 आणि विजयासाठी 50 धावेंची गरज आहे. RR कन्स्ट्रक्शन्स मुंडे सिद्धिविनायक मुद्रे टीमला इथून सरळ बॅटने उडवलाय.
चांगला स्ट्रोक आहे, पॉवरफुल शॉट. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय षटकार. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र संपला गेलाय. ऑन द टोटल 58चा पाठलाग करत असताना शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार बॅटिंग टीमला खरं तर एक चांगला मोमेंटम देऊन जाईल. या रनचेसमध्ये टीमची धावसंख्या मात्र ऑन द बोर्ड पाहायला मोदी आहे. 14 धावा फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. येणारे मात्र 18 बॉल्स बाकी आहेत आणि विजयासाठी 44 धावेंची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या टीम सिद्धिविनायक मुद्रे संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती मात्र चेंजेस केले गेले. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सथेश बॉलिंग ट्रॅक वरती मात्र सज्ज होताना पाहायला मिळतील. पंचांची लेफ्ट हँड साइड डाव्या बाजूने गोलंदाजी करताना ओव्हर द विकेटचा अँगल. पहिला बॉल स्लोवर होता, स्लो बाउन्सरचा वापर केलाय. लाईन लेंथ मध्ये व्हेरिएशन्स पाहायला मिळाले, परंतु पंचांनी सांगितलं की वाईड लाईनच्या बाहेर हा बॉल होता. 2 हात केले समांतर, कारण चेंडू होता अवांतर आणि वाईटच्या बरोबरीने टोटल मध्ये +1 या ठिकाणी ऍड ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल या ठिकाणी अवांतर फेकलाय. सुरुवात खराब झाली या षटकामध्ये. यावरचा बॉल सरळ बाटणे, ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ कडे बॉल वाटचाल करताना एकच धाव या ठिकाणी मोदी आहे. कोंबिवली टीम या मॅच मध्ये खरं तर हळूहळू का होईना आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताना सिद्धिविनायक मुद्रे टीमला आक्रमण करावं लागेल, कारण तुमचं आक्रमण हाच तुमचा बचाव. अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स या गोष्टीचा उल्लेख केला जातो आणि मैदानाच्या आतमध्ये जी जोडी आहे त्यांना मात्र इथून धावा बनवाव्या लागतील टीमच्या विजयासाठी. रिव्हर्सचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी ठरलाय. टॉट चेंडू पाहायला मिळेल. यॉर्कर लाईन वाईट लाईनच्या जवळून जाणारा बॉल होता. यॉर्कर बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी करताना सिद्धेश यांचा चांगला बॉलिंग परफॉर्मन्स. बॅटिंग टीमला पूर्णपणे जखडून ठेवलं गेलंय. मॅच मध्ये प्रयत्न करावे लागतील, कमबॅक करावं लागेल, पलटवार करावं लागेल. या मॅच मध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल, संघर्ष करावाच लागेल, प्रयत्न करावेच लागतील जर तुम्हाला टोटल अचीव करायचं असेल तर. लीव केलं यावेळेस बॉल. दैवापेक्षा कर्म बलवत्तर असं म्हटलं जातं. चेंडू सोडण्यापेक्षा खेळण्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर मात्र धावा येतील. इथे मात्र चेंडू लीव केला असं वाटलं त्यांना की वाईट बॉल असेल, परंतु पंचांचा कोणताच निर्णय नाही. डॉट चेंडू पाहिला आहे. पुन्हा एकदा बॅट स्विंग चांगला, बॅट फरली गेली. शॉर्ट फुलचा प्रयत्न अनसक्सेसफुल झालाय. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना सिद्धेश काय गोलंदाजी होती या खेळाडूची. फलंदाजांना आतापर्यंत इशारोवरती त्यांनी मात्र नाचवलाय, जागेवरती उभं ठेवलाय, जकडून ठेवलाय, धावा बनवून देत नाहीयेत. धावांवरती अंकुश लगावला गेलाय. ऑन द टोटल टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती मात्र स्थिरावली गेली आहे. या ओव्हर मध्ये अजून देखील 2 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. उडवल्या बॉलला, यावेळेस पलटवार. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. आलाय हवाई हल्ला, षटकार. मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना सी सॉ सारखा अप अँड डाऊन सिच्युएशन मध्ये कभी यहा तो कभी वहा अशी मॅच होती आहे. पुन्हा एकदा लीव केले बॉलला. यावेळेस पंचांकडे पाहायला जाईल आणि पंचांनी सांगितलं यस
इट इज अ वाईड बॉल. अवांतर चेंडू, एक षटकार आणि त्याच्यानंतर लाईन लेंथ मध्ये पूर्णपणे बिघाड पाहायला मिळाला. कारण आक्रमण जेव्हा ॲज अन बॉलर तुमच्यावरती होतं, दडपण असतं आणि त्या दडपणाखाली येत असताना अवांतर चेंडू, परंतु दबाव में बिखरना नहीं, दबाव में निखरना होता है. यावरचा बॉल स्लोवर, गती परिवर्तन व्हेरिएशनचा वापर केलाय. युक्ती दाखवली, कारण ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. या बॉलवरती एक धाव मात्र घेतली जाईल आणि या एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र संपला गेलाय. बॅटिंग करताना धावा बनवल्यात त्या म्हणजे टीम सिद्धिविनायक मुद्रे संघाने ऑन द टोटल 24 धावा, पाठलाग करताना 58 धावसंख्येचा. येणारे मात्र बॉल्स बाकी असतील 12 आणि विजयासाठी अजूनही गरज असेल 36. क्षमा असावी 18. खरं तर धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत त्या म्हणजे 24 धावा. 24 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. बारा बॉल आणि 34 ची गरज असेल. 12 चेंडू आणि 34 या 34 धावा करायच्या आहेत. करेक्शन्स केलेले आहेत. 12 बॉल आणि 34 ची गरज आहे म्हणजे 17 धावेंची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन मात्र या ठिकाणी करावी लागेल बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक मुद्रे टीमला. 12 मध्ये 34 करायच्यात. 58चा पाठलाग सुरू आहे आणि त्याच्यामुळे 24 झालेल्या आहेत. त्यामुळे 58 मधून जर 24 आपण वजा केल्या तर 34 राहतात आणि आता 12 मध्ये तुम्हाला मात्र बनवाव्या लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा चेंजेस केले जातील. जयेश यांना मात्र षटक क्रमांक 3 साठी या ठिकाणी आपण पाहतोय. जयेश यांच्या हातामध्ये षटक इम्पॉर्टंट ओव्हर असेल या मॅच मध्ये. या मॅचचं चित्र स्पष्ट होईल. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिला, विकेट कीपर कडे निघून गेला. डॉट चेंडू मात्र येत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल या ठिकाणी पहिलाच पाहायला मिळाला. आणखी एक बॉल यॉर्कर लाईन वरती होता, ड्राईव्ह केला गेलाय. लॉंग ऑफ कडे बॉल मात्र या ठिकाणी वाटचाल करत असताना सिंगल धाव या ठिकाणी कन्वर्ट केली गेली. या मॅच मध्ये आता अडचणी वारल्या जात आहेत बॅटिंग टीम साठी. शेवटची मात्र 10 बॉल्स या ठिकाणी बाकी आहेत आणि विजयासाठी 33 धावेंची गरज अजूनही असेल सिद्धिविनायक मुद्रे टीमला. 10 मध्ये 33. समीकरण कठीण आहे, आव्हान कठीण आहे, परंतु कठीण आहे म्हणून सोडून दिलं असतं तर हे हिंदवी स्वराज्य पण निर्माण झालं नसतं. खरं तर मुघलांच्या छाताडावरती वार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. अनेक अडचणी, अनेक संघर्षांना सामोरं जात असताना आपल्यासाठी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण मैदानाच्या आतमध्ये तुमच्या समोर पण अडचणी आहेत, तुमच्या समोर पण तो संघर्ष आहे, तो तुम्हाला करायचाच आहे, धावा बनवायच्याच आहेत, तरच या मॅच मध्ये मजा येईल. अन्यथा मॅच मात्र वन साइडेड होताना पाहायला मिळू शकते. आणखीन एक बॉल लीव्ह केला गेलाय. पंचांकडे आषाढभूत नजरेने पाहिला जाईल, परंतु पंचांनी सांगितलंय की अवांतर बॉल आहे. वाईटच्या बरोबरीने टोटल मध्ये वाढ होतीये. 27 धावा या धावफलकावरती झाल्यात. विजयासाठी अजूनही 31 धावेंची गरज आहे. उर्वरित 9 चेंडूंमध्ये 9 बॉल 31 धावा. या 3 बॉलवरती एका 2 मोठे फटके गरजेचे असतील. आणखीन एक बॉल, चांगला चेंडू, वेगवान, टप्पा पडला, खाली राहिला, धाव घेण्याचा प्रयत्न, पण धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली आहे, विकेटला सॅक्रिफाईस केलाय. फलंदाज बाद होतील.
कठीण परिस्थिती आली आहे, कारण शेवटचे मात्र 8 बॉल्स या ठिकाणी बाकी, 31 धावेंची गरज. काय गोलंदाजी केली है जयेश, नाम है जयेश और गेंदबाजी में काम किया विशेष म्हणावं लागेल, कारण बॉलिंग आतापर्यंत चांगली झाली आहे मॅच मध्ये. आडकरे यॉर्कर बॉल खोलवर टप्पाचा होता, पंचांकडे कॉट बिहाइंड साठी लाऊड अपील या ठिकाणी झाली आहे. कोणताच सिग्नल पंचांच्या माध्यमातून आला नाही. इथे चेंडू गेलाय निर्धाव आणि आता 7 बॉल 31 धावेंची गरज आहे. 7 बॉल मध्ये 5 षटकार या ठिकाणी मारावेच लागतील, ते म्हणजे बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक मुद्रे संघाला, कारण इथून मात्र आव्हान कठीण असेल. फुल टॉस बॉल इथे पण मिस झालाय. पंचांकडे अपील करत असताना फलंदाज, आणि पंचांनी सांगितलंय की वाईट बॉल असेल. अवांतर चेंडू आलाय, 7 बॉल बाकी आणि 30 धावेंची गरज. मैदानाच्या आतमध्ये असेल, सूर्य जरी मावळला तरी तो पुन्हा उगवतोच. काळ कितीही कठीण असू द्या, तो बदलतोच. इथून तुम्हाला जर हा काळ आणि ही वेळ बदलायची असेल, स्वतःचं अस्तित्व तुम्हाला सिद्ध करावं लागेल. अडचणीचा जरी हा काळ असला तरी शर्यत अजून संपलेली नाही, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही सांगावं लागेल. यॉर्कर लाईन वरती हा देखील बॉल बॅटची आतली कडा विकेट किपर कडे चाललाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल, आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने जयेश यांचा कमालीचा षटक मात्र या ठिकाणी संपलं जाईल. 12 मध्ये 34 करायच्या होत्या. या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा दिल्या. इकॉनॉमिकल स्पेल राहिला जयेश यांचा, आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 30 धावेंची गरज. चला स्पीडअप मेंटेन करायचंय मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग टीम मेंटेन द स्पीडअप, डोंट वेस्ट द टाइम अँड प्ले फास्ट फॉरवर्ड. सूचना तुमच्या टीमसाठी असेल. 6 मध्ये 30 मैदानाच्या आतमध्ये करायच्या. चला खरिवलीचे कॅप्टन आपण यायचंय लगेच, कारण इथे जशी मॅच संपेल आपण लगेच टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच जी 3 ओव्हरची असेल, या आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना असेल. खरिवली टीम ज्यांनी 2 सामने जिंकलेत, आणि या मॅच मधून जो जिंकेल तो त्यांच्या अगेन्स्ट खेळेल पुढच्या मॅच मध्ये. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आलेत. आविष्कार ऑन साइडला बॉल, ड्राईव्हचा फटका. एक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नाही, दिल्ली दूर अस्त करवाएगा. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत, आणि विजयासाठी मात्र 29 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चमत्कार होणार का? 5 मध्ये 29 जेव्हा येतात तेव्हा मला आठवण होते कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्सच्या मॅचची. काय सामना झाला होता त्या ठिकाणी. खरंतर जबरदस्त मॅच ती देखील पाहायला मिळाली होती. 1 धाव मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न केला जाईल, ती धाव पूर्ण केली जाईल. क्षमस्व असावं. कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्सची ती मॅच होती, ज्याच्यामध्ये रिंकू सिंग यांनी ते 5 बॉल 5 षटकार मारले होते. यश दयाल यांच्या गोलंदाजीच्या विरोधामध्ये ती आठवण मात्र नेहमी होत असते. इथे डाऊन द लेग साइड हा बॉल मात्र आहे. पंचांनी अवांतर चेंडू मात्र नक्कीच या ठिकाणी घोषित केलाय. पंजाब किंग्स आणि त्याच्याच बरोबरीने राजस्थान रॉयल्सची पण मला मॅच आठवते. राहुल तेवटिया ज्यांनी 5 बॉल 5 षटकार शेल्डन कॉट्रल यांच्या विरोधात लगावले होते. इथे मात्र उडवला बॉल, हा देखील स्ट्रोक हवे मध्ये आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. 1 बाउन्स बॉल चाललाय ओव्हर द रोप. 4 धाव्यांसाठी आलेला चौकार, पण देर करदी मेहरबा आते आते, कारण वराती मागून आलेले घोडे आणि मॅच निघून गेल्यानंतर आलेल्या धावा काहीच कामाच्या नसतात. तेच आपण पाहिलेलं आहे. इकडे जिथे वेळ निघून गेली आणि त्याच्यानंतर या धावांचं महत्त्व नाहीये मॅचमध्ये. चौकार जरूर आलेला आहे. आता समीकरण जर आपण पाहिलं तर 3 बॉल्स या ठिकाणी बाकी आहेत आणि विजयासाठी 23 धावेंची गरज. फिरून मारण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आदळला. लेग स्लिप कडे बॉल, टॉट चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळेल.
2 बॉल शेवटचे बाकी आणि 23 धावेंची गरज आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये 2 मध्ये 23 अशक्य असंच आव्हान आहे असं म्हणायला लागेल. गोलंदाज तयार. यावरचा बॉल आखूड टप्पाचा फ्रंट फूट वरून स्लॉक स्वीप 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावेंसाठी हा आलाय चौकार. आता 1 मध्ये 19. यावरचा बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर डाऊन द बॉल येतील. कॅचला कॅरी केलं जाईल आणि फलंदाज मात्र इथून बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. कृष्णा गायकवाड साहेब यांच्याकडून सिद्धेश लबडे यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि सामना देखील मात्र कुंभिवली टीमने जिंकला. वेल प्लेड. भरपूर साऱ्या शुभेच्छा. चला दोन्ही कॅप्टन या. कुंभिवलीचा कॅप्टन, खरिवलीचा कॅप्टन. टॉस केला जाईल. आजची तिसरी रजनी आणि मॅच अंतिम असेल व्हर्च्युअल क्वार्टर फायनल. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊया आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट